नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले असेल अशा महिलांना घाबरायचे काहीही कारण नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच बऱ्याच महिलांना अशा प्रकारचा मेसेज देखील आलेला आहे की तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्ही ॲपमध्ये सुद्धा तिथे स्टेटसमध्ये चेक करू शकता की तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे की नाही। तर ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहे अशा महिलांना, ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने आपला अर्ज भरलेला असेल आणि तो जर अप्रूव्ह झालेला असेल तर अशा महिलांना तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने परत आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविकांकडे देण्याची काहीही गरज नाही। जर तुमचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने भरलेला असेल आणि तो जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला या योजनेचा आता लाभ मिळण्यास सुरुवात होऊन जाईल। तर असा अर्ज ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेला असेल त्यांना अंगणवाडी सेविकाकडे परत नेऊन द्यायची गरज नाही। तर ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग असेल, इन रिव्ह्यू असेल किंवा डिसअप्रूव्ह असेल त्या महिलांना तुम्ही तुमचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं यावर आपला व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे की तुम्ही तुमच्या ॲपच्या मदतीने, नारी शक्ती दूत या ॲपच्या मदतीने तुमच्या अर्जाची स्थिती कशा प्रकारे पाहायची ते ॲपमध्ये चेक करू शकता। तर ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंग स्थितीमध्ये असेल तर अशा महिलांचे अर्ज हे अजून देखील चेकिंग करता गेलेले नाही, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे पेंडिंग असं स्टेटस दाखवतं। परंतु ज्या महिलांचे अर्ज हे इन रिव्ह्यू दाखवत असेल तर त्या महिलांकरता, म्हणजेच त्यांचे हे अर्ज चेकिंग प्रोसेसमध्ये आहे आणि त्यांचा अर्ज हा चेक झाल्यानंतर व्यवस्थितरित्या तुमचा अर्ज जर असेल आणि तुम्ही या योजनेकरता पात्र असाल तर तुमचा अर्ज हा नक्कीच अप्रूव्ह केला जाईल। आणि ज्यांचा अर्ज हा डिसअप्रूव्हमध्ये आलेला असेल अशा महिलांना तिथे कशामुळे डिसअप्रूव्ह झाला हे सुद्धा तुम्हाला ॲपच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर ज्यांचा अर्ज हा रिव्ह्यूमध्ये आहे तर त्यांचा अर्ज हा चेक होत आहे आणि ज्यांचा अर्ज हा डिसअप्रूव्ह झालेला असेल तर त्यांना तिथे तशा प्रकारचा मेसेज पाहायला मिळेल की कशामुळे तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झालेला आहे। तर आता आपण माहिती घेऊया की कोणत्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात। जर तुम्ही अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने अर्ज भरलेला असेल आणि त्यामध्ये जर खूप चुका केलेल्या असेल तर अशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात। जसे की तुम्ही तुमचा आधार नंबर चुकवलेला असेल, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक केलेल्या असेल, ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्जामध्ये देखील नाव भरायचं होतं, जर ते देखील तुम्ही चुकवलेलं असेल तर अशा वेळेस तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो। तसेच तिथे आपल्याला जे फोटोज अपलोड करायचे होते तर बऱ्याच जणांनी फोटोज हे अपलोड करतेवेळी चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेले आहे। बऱ्याच व्यक्तींनी हे फोटो जसे की आधार कार्ड आपल्याला दोन्ही बाजूने अपलोड करायचं होतं आणि एकत्र इमेजमध्ये ते कशा प्रकारे बनवायचं हे मी यावर अगोदरच व्हिडिओ बनवलेला होता। तर तो एकत्र पद्धतीने फ्रंट आणि बॅक साईड एकाच इमेजवर असायला पाहिजे होती आणि ते त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं होतं। परंतु बऱ्याच जणांनी फॉर्म भरतेवेळीच यामध्ये मिस्टेक केलेलं आहे। तर ज्यांनी फक्त आधार कार्डची एक बाजू अपलोड केलेली असेल आणि राशन कार्ड हे देखील दोन्ही बाजूने अपलोड करायचं होतं, ते देखील एका पेजवर क्रिएट करून त्यानंतर तुम्हाला ते अपलोड करायचं होतं। ज्यांनी राशन कार्डची एकच बाजू अपलोड केलेली असेल आणि बऱ्याच जणांनी हमीपत्राच्या ठिकाणी दुसरंच काही डॉक्युमेंट अपलोड केलेलं असेल किंवा जे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे मागितलेलं होतं त्याच ठिकाणी तेच डॉक्युमेंट अपलोड केलेलं नसेल आणि बऱ्याच जणांनी जे डॉक्युमेंट आहे ते क्लिअर पद्धतीने, म्हणजे जर डॉक्युमेंट हे ब्लर असेल, दिसत नसेल, पुसट दिसत असेल तर अशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतात। तर तुम्ही तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या भरला आहे की नाही हे नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने चेक करू शकता। तुम्हाला फक्त नारी शक्ती दूत ॲप हे लॉग इन करायचं आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो अर्ज भरलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती तिथे चेक करू शकता। जर तुमचा अर्ज हा पेंडिंगमध्ये असेल आणि तुम्ही संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर जर तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या तुम्ही भरलेला असेल तर घाबरायचे कारण नाही।
जर तुमच्या अर्जामध्ये तुम्ही माहिती चेक करतेवेळी तुम्हाला जर आढळून आलं की तुम्हाला तिथे काही माहिती आपली चुकलेली आहे किंवा आपण वेगळंच डॉक्युमेंट किंवा ब्लर डॉक्युमेंट एखादा अपलोड केलेला आहे, तर तिथं एडिटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आताही अर्ज एडिट करू शकता आणि तुमचा अर्ज हा परत सबमिट करू शकता। तर ज्या व्यक्तींचे अर्ज त्यांना असं वाटत आहे की आपला अर्ज चुकलेला आहे किंवा आपली माहिती हे चुकीच्या पद्धतीने भरल्या गेलेली आहे, तर ते अर्ज एडिट करून घ्या। आणि ज्या व्यक्तींचे SMS व्हेरिफिकेशन हे रेड कलरमध्ये येत असेल, तर त्या SMS व्हेरिफिकेशन या बटनवर क्लिक करून तुम्हाला परत SMS येतो। बऱ्याच जणांना हा SMS येत नाही आहे, कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, तसेच ॲपचा सुद्धा प्रॉब्लेम चालू असतो, त्यामुळे बऱ्याच जणांना SMS येत नाही। तर तुम्हाला ज्या वेळेस व्यवस्थितरित्या ॲप सुरू असतं त्यावेळेस तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर याबाबतच्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला SMSद्वारे मिळणार नाही। तर SMS व्हेरिफिकेशन अजून देखील ज्यांचं झालेलं नसेल, जर तिथे रेड दिसत असेल तर त्यावर क्लिक करून OTP टाकून तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। जर तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला असेल तर घाबरायचे काहीही कारण नाही। तुमचा अर्ज हा व्यवस्थितरित्या भरला गेलेला नसेल किंवा अदर डॉक्युमेंटमध्ये जर काही कमतरता असेल किंवा ब्लर डॉक्युमेंटमुळे जर अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तर अशा महिलांना अर्ज हा परत भरता येतो आणि तो सबमिट देखील करता येतो। जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर तुम्हाला घाबरायचे कारण नाही, तुम्ही परत एकदा अर्ज सादर करू शकणार आहात। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।